कुपवाड शहर आणि परिसरात पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जयंतीनिमित्त ईद ए मिलाद उन नबीचा पवित्र सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। यानिमित्त विविध ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले, तर या सायंकाळी शहरातून भव्य जुलूस काढण्यात आला। कुपवाडमधील हजरत लाडले मशाईख दर्गा येथे हॉटेल मेजबान मित्र परिवाराच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। या महाप्रसादाचा शुभारंभ भाजप नेते पृथ्वीराज पाटील, शिवसेनेचे बजरंग पाटील, कुपवाड पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक आनंदराव घाडगे, नगरसेवक प्रकाश पाटील, नगरसेवक ऋषिकेश सूर्यवंशी आणि नगरसेवक रवींद्र सदामते यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी सनी धोत्रे, आयनुद्दीन मुजावर, सागर खोत, आशुतोष धोत्रे, पैलवान राजेंद्र मैनाबापू पाटील, प्राध्यापक अशोक रासकर, अरुण रुपनर, माजी नगरसेवक शेटजी मोहिते, मुश्ताकभाई रंगरेज यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। उपस्थित मान्यवरांचा सत्कार जाकीरबाई मुजावर यांच्या हस्ते करण्यात आला। ईद ए मिलाद हा मुस्लिम समाजासाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण मानला जातो। पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिनाचे स्मरण या दिवशी केले जाते। त्यांच्या प्रेम, शांतता, बंधुभाव, दया आणि मानवतेचा संदेश या निमित्ताने समाजापर्यंत पोहोचवला जातो। सायंकाळी दर्गा चौकात यादे हुसेन मित्रमंडळाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। या महाप्रसादाचा हजारो हिंदू मुस्लिम नागरिकांनी लाभ घेतला। मात्र महाप्रसाद सुरू असतानाच अचानक वीज पुरवठा खंडित झाल्याने संयोजक आणि कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला। याबाबत कार्यकर्त्यांनी उपमहापौर गजानन मगदूम यांच्याकडे तक्रार केली। दरम्यान सायंकाळी कुपवाड शहरातून ईद ए मिलाद निमित्त भव्य जुलूस काढण्यात आला। या जुलूसमध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव, युवक आणि लहान मुले सहभागी झाली होती। धार्मिक घोषणांनी आणि उत्साहपूर्ण वातावरणाने शहर दुमदुमून गेले। ईद ए मिलादच्या निमित्ताने हिंदू मुस्लिम ऐक्य, सामाजिक सलोखा आणि बंधुभावाचा संदेश देत कुपवाडमध्ये हा पवित्र सण उत्साहात साजरा झाला।